गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। आज सकाळ सकाळी ब्लॉग चालू केलेला आहे। सर्वात प्रथम सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे गणेश जयंती आणि आज खूप पहाटे सकाळपासूनच आमची तयारी चालू झाली आणि 6 वाजेपर्यंत जे ब्राह्मण काका येणार आहेत, कारण की आज आहे आमची गणपती मंदिराच्या इथे पूजा। चला तर अजून बाहेर अंधारच आहे आणि चला कुठपर्यंत तयारी झाली ते बघूया। आणि चला अजून अंधारच आहे बाहेर, तर म्हटलं सकाळ सकाळी ब्लॉग चालू करूया। चला तुम्हाला दाखवते की काय काय तयारी झाली। हे बघा अजून अंधारच आहे बाहेर, कोणच नाही आहे बाहेर, अजून अंधार आहे। एकदम शांतता आहे सोसायटीमध्ये, एकदम अंधार आहे। अजून सकाळचे 6 वाजता ब्राह्मण येणार आहेत पूजेसाठी, तर मंदिराच्या इकडे जाऊया। आता तुम्ही 2 मिनिटं तिथे जाऊन उभा राहा। सोने दिले हा चित्रमूर्ती स्वाहा यज्ञात शुद्रमूर्ती देवासाठी वाट व्यक्त करणार नक्की मत्तांग म्हणत ते बंद काढते तर अभिरभूतून तुझ्या बंद आहे स्वाहा चला पूजा वगैरे झाली आणि लाईट पण गेली आहे। सकाळ सकाळी नेमकं कामाच्या वेळेला लाईट गेली, तर आता फक्त म्हणजे पूजा झाली। आता बाकीचे अजून भरपूर कामं पडलेत, स्वयंपाक हे ते सगळे भरपूर घरातली सगळी कामं आवरायचे आहेत। त्याच्यानंतर आज आहे आमच्या कुणालचं गॅदरिंग, तर आज दिवस नुसता धावपळीतच जाणार आहे माझा, कारण घरातलं पटपट आवरायचं, परत कामावर पण जायचं आहे, परत तिथून येऊन गाडी आली होती मध्येच, तर कामावर जायचं आहे, परत तिथून येऊन हाफ डे घेऊन परत कुणाला शाळेत सोडायला जायचं आहे, परत घरी यायचं आहे, परत 5 वाजता पॅरेंट्सना बोलवलेलं आहे,
म्हणजे मुलांना आधी सोडायचं स्कूलमध्ये नेऊन. तर आजचा दिवस पूर्ण धावपळीत जाणार आहे. तर कुणाल बघा मस्त असा कुर्ता वगैरे घालून रेडी झालाय. म्हणजे बाबा आणि कुणाल दोघं मॅचिंग झाले होते. दोघांचे कुर्ते सेम आहेत. वास्तुशांतीच्या वेळेला दोघांचे म्हणजे सेम घेतले होते कुर्ते. तर छान दिसतोय कुणालला आणि किती लगेचच कुर्ता लहान पडायला लागलाय त्याला. सो चला आता बाकीचे कामं आवरून घेते आणि मग भेटूया. चला लई घाई गडबड झाली आहे. कुणाल बघा कसा तयार झालाय. गॅदरिंगचा त्याचा युनिफॉर्म कसा वाटला सांगा. तर चला लई उशीर झालाय. कामावरून यायलाच उशीर झालाय. 3 वाजता पोहोचायला सांगितलं होतं. ऑलरेडी 3 वाजून गेले. सो चला आपण नंतर भेटूया. चल बाय बाय. चला तर बघा आज इतकी घाई गडबड होती. घरातलं सगळं आवरलं. सकाळी कामावर गेले. कामावरून दुपारी आले आणि गडबडीने परत कुणालला स्कूलमध्ये सोडायला गेले. परत घरी आले. घरातलं थोडंफार आवरलं आणि परत 5 वाजता भावासोबत मी गेले गॅदरिंगसाठी. दोन्ही आज्यांना बोलवलं होतं पण त्यांना यायला जमलं नाही आणि रात्री थंडी पण खूप असते आणि नियोजन पण खूप छान होतं आणि एका पासवरती 2च माणसं अलाउड होते. त्यामुळं मी आणि माझा भाऊ दोघे गेलो होतो आणि खूप छान असं नियोजन केलं होतं बघा. मला यावेळेस खूप जास्त आवडलं त्यांचं नियोजन. आणि कुणालचा सुद्धा डान्स मी पुढे ती व्हिडिओ क्लिप ॲड केलेली आहे. तर कसा वाटला नक्कीच सांगा. आणि पुढे बहुतेक मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही आहे गॅदरिंग झाल्यानंतर, कारण खूप रात्र झाली होती. त्यामुळे आम्ही बाहेर जेवायला गेलो आणि डायरेक्ट घरी जाऊन आराम केला. कारण गणपती मंदिरामध्ये पूजा असल्यामुळे पहाटे लवकर उठलो होतो आम्ही सगळेच आणि त्यामुळे दिवसभर धावपळ पण खूप होती. त्यामुळे खूप दमायला झालं होतं रात्री. सो चला कंटिन्यू बघत राहा. राजविजय साखरे, भक्ती कृष्णा पाटील, तू बदल दे अपनी लकीरें, हाथों से तू बदल दे अपनी लकीरें। सच है जो संग तेरे तो डर से अब बढ़ जा, तो यारा हो तैयार हो तैयार। कसं झालं परफॉर्मन्स? चला झालेलं आहे काय? कुणालचा परफॉर्मन्स झालाय तर घरी जाऊ. इथं काय आवाज आहे? तर बघा गणेश जयंतीच्या दिवशीच आत्या मामा त्यांची अॅनिव्हर्सरी होती. तर तिथेच केक वगैरे कापला होता. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.